नमस्कार. दिशामध्ये मी परी तेलंग आपलं स्वागत करते. मंडळी, यापूर्वी आपण न्यूझीलंड विषयी थोडी माहिती मिळवली होती, पण ती माहिती इतकी इंटरेस्टिंग होती की मला न्यूझीलंड विषयी आणखीन जाणून घ्यायचं आहे अशी उत्सुकता लागून राहिली आहे. पण त्याकरता आधी आपण स्वागत करूया उमाकांत तासगावकर यांचं. नमस्कार सर. नमस्कार. दिशामध्ये स्वागत. आभारी आहे. न्यूझीलंड विषयी क्रिकेट व्यतिरिक्त आपण बरीच माहिती यापूर्वी मिळवली होती. बरोबर आहे. पण न्यूझीलंड आता पण म्हटलं की नोकरीच्या संधींविषयी आपण बोललो, पण कुठली क्षेत्र आहेत आणि नेमकी पद्धत कशा पद्धतीची आहे, म्हणजे काय प्रोसिजर आहे एक्झॅक्टली? असं आहे, न्यूझीलंडमध्ये जर तुम्हाला जाऊन नोकरी करायची असेल तर पहिल्यांदा तुम्हाला त्यांचे पॉइंट्स आहेत, साधारण 140 पॉइंट्स आहेत जे तुम्हाला कव्हर करावे लागतील. की तुमचा शिक्षण, वय, अनुभव, लग्न झालंय का नाही, याला सुद्धा पॉइंट्स असतात. बर. मी जाणाऱ्यांना नेहमी सांगतो लग्न करा आणि मग जाता, म्हणजे का तुमचे 10 पॉइंट्स वाढतील. बर. याला विशिष्ट तऱ्हेचं इव्हॅल्युएशन प्रोसेस असतं आणि त्याला मार्क असतात. ते सगळे मार्क जर आपण कव्हर करू शकत असाल तर आपण त्या देशात जाऊ शकता. न्यूझीलंडला जर का समजा तुम्हाला मायग्रेशन व्हिसा किंवा वर्क परमिट हवं असेल तर त्याला 1 वर्षाचा कालावधी लागतो. म्हणजे 9 महिने साधारण म्हणतात, पण ते म्हणेपर्यंत. आणि दुसरी गोष्ट काय आहे की न्यूझीलंडमध्ये किंवा कुठल्याही देशाचं एम्प्लॉयमेंट व्हिसा किंवा वर्क परमिट किंवा मायग्रेशन व्हिसा मिळवताना केवळ नोकरी मिळाली, तुमचं सिलेक्शन झालं आणि तुम्ही तिकडे गेलात असं होत नाही. त्याच्या आधी तुम्हाला तुमचे जे तुम्ही डॉक्युमेंट सबमिट करता, तुमची जे कागदपत्र देता, तर ती कागदपत्रांची पडताळणी होते. उदाहरणार्थ जर समजा तुम्ही लिहून तुमचं एक ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट दिलं की अमुक अमुक युनिव्हर्सिटी तर्फे मी या वर्षी ग्रॅज्युएट झालो, तर त्या युनिव्हर्सिटीकडे त्याची विचारणा केली जाते. आणि युनिव्हर्सिटीने जर सांगितलं की बाबा होय हे सर्टिफिकेट बोगस नाहीये, खरं आहे, तरच मग ते तुम्हाला पुढची प्रोसिजर करवतात. त्याचप्रमाणे तुमची मेडिकल एक्झामिनेशन होते, ती त्यांच्याच पॅनल डॉक्टर कडून होते. म्हणजे तुम्ही कुठल्याही डॉक्टर्सना काहीतरी पटवलंय आणि केलंय असं चालत नाही. पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट लागतं. या सगळ्या प्रोसिजर्स केल्यानंतर मायग्रेशन व्हिसा किंवा वर्क परमिट, रेसिडेन्शियल परमिट हे मिळू शकतं. न्यूझीलंडमध्ये त्यांना जवळपास सर्व तऱ्हेच्या लोकांची आवश्यकता आहे. त्यापैकी आता त्यांनी काही कॅटेगरीज परत आणलेल्या आहेत. त्यापैकी एक म्हणजे शेफ, जे 5 स्टार हॉटेल्समध्ये किंवा इतर मोठ्या हॉटेल्समध्ये असतात, त्यांची त्यांना खूप मोठ्या प्रमाणात गरज आहे. की चांगले शेफ्स पाहिजेत आणि ते निरनिराळ्या स्पेशालिटीचे पाहिजेत. कळलं का? त्याची त्यांना गरज आहे. त्याचप्रमाणे मी सांगितलं तसं वैद्यकीय क्षेत्रातल्या सर्वच लोकांची, म्हणजे कार्डियक सर्जन, ECG टेक्निशियन, गायनोकॉलॉजिस्ट, जे काय असेल ते सर्व तऱ्हेचे लोक त्यांना हवे आहेत. इंजिनिअरिंग मधले सगळे लोक हवेत, IT मधले हवे आहेत, ऍग्रिकल्चर मधले हवे आहेत, टीचर्स हवे आहेत आणि ते प्रायमरी स्कूल टीचर पासून लोक त्यांना हवे आहेत. आणि साधारण तिकडे जायचा खर्च किंवा फीज म्हणा की इकडनं निघाल्यापासून न्यूझीलंड मध्ये पोहोचेपर्यंत साधारण एवढा खर्च येतो? साधारणपणे 4 लाखाच्या आसपास हे सगळं आहे प्रकरण. पण आता एखाद्या देशात जायचं असेल, न्यूझीलंड म्हणा किंवा जर्मनी म्हणा किंवा कुठे, तर नेमकं कुठे अप्लाय करायला लागतं एक्झॅक्टली? कुठल्या ऑर्गनायझेशन्स मध्ये किंवा कोणाला अप्रोच करायचं एक्झॅक्टली? नाही, याच्यामध्ये 2-3 प्रकार आहेत. काही त्यांचे लायसन्स्ड अप्रूव्ड एजंट्स आहेत जे नॉर्मली न्यूझीलंडमध्ये असतात आणि ते तिकडनंच सगळे ऍप्लिकेशनचे प्रोसेस करतात. याचा फायदा प्रामुख्याने जे ऑलरेडी न्यूझीलंडमध्ये लोक आहेत आणि त्यांना व्हिसा एक्सटेंड करायचा किंवा त्यांना राहायचंय त्याच्याकरता होतो. म्हणजे आता माझ्याकडे असे पण लोक आले होते पालक, की बा आमचा मुलगा तिकडे न्यूझीलंडमध्ये आहे, आता त्याचा व्हिसा संपलाय, मग आता अजून तो भारतातही येत नाहीये आणि तिकडेही त्याचं काही होत नाहीये, कारण त्याच्याकडे व्हिसाच नसल्यामुळे त्याला कोणी नोकरी देत नाहीये. अशा वेळेला हे लोक तिकडे कामाला येऊ शकतात. ज्यांना इकडनं जायचंय, म्हणजे ही मी माहिती मुद्दाम अशा लोकांच्या करता दिली की ज्यांची मुलं किंवा कोणी तिकडे आहे आणि ते अशा अडचणीत आहेत, तर त्यांना असे जे लायसन्स्ड इमिग्रेशन कन्सल्टंट आहेत तर त्यांच्याकडे त्यांना जाऊन हे करता येईल काम.
बर. इकडनं जर करायचं झालं तर इकडे यातले तज्ज्ञ लोक असतात. त्याचप्रमाणे तुम्हाला एम्बसीकडे अप्रोच करता येतं. पण एम्बसीकडे गेल्यानंतर ज्या बारीक सारीक गोष्टी असतात ना, त्याची माहिती आपल्याला नाही मिळत. बर. कारण एम्बसीवाल्यांना तेवढा वेळ नसतो बरोबर. आणि त्यांना तुम्हाला सांगण्यात एवढा इंटरेस्टही नसतो. दोन्ही गोष्टी आहेत त्यात. पण तुम्ही जर समजा जे कन्सल्टंट आहेत, जे यातलं काम करतात, अशा लोकांच्याकडे गेलात तर ते तुम्हाला योग्य ती माहिती प्रत्येक स्टेजची, याच्यामध्ये केवळ तुमचं वैयक्तिक कामातलं स्किल नाही, तर ह्या कागदपत्रांना पण काय लिहायचं याचं मोठं स्किल लागतं. बरोबर. बरोबर. उदाहरणार्थ ऑस्ट्रेलियाचा जर का मायग्रेशन व्हिसा पाहिजे असेल, त्याचा फॉर्मच मुळी 24 पानांचा आहे. बर. ते सगळे फॉर्म्स तसेच असतात. बर. बर. म्हणजे कोणाचा 24 पानाचा असेल, कोणाचा 20 पानाचा असेल, कदाचित कोणाचा 200 पानाचा असेल. बरोबर. पण ही सगळी कागदपत्रांची योग्य ती थप्पी द्यावीच लागते. बर. बर. त्याच्याबरोबर योग्य त्या फीज भराव्या लागतात आणि या व्यतिरिक्त तदानुषंगिक छोटे मोठे खर्च असतातच. बरोबर. तर हे सगळं करायचं झालं तर त्याला आपल्याला एवढी तयारी ठेवावी लागते. पण ते जर आपण एकदा केलं आणि एकदा का ते सगळं पार केलं तर मग आपल्याला काहीच प्रॉब्लेम येत नाही. बर. पण आता वर्क परमिट विषयी बोलतोय, विजा विषयी बोलतोय. बऱ्याच वेळेला असं म्हणतो की पटकन विजा मिळत नाही, ही एक मोठी कटकट असते. म्हणजे स्टुडंट्सना म्हणा किंवा पालकांना म्हणा, तर न्यूझीलंडचा विजा मिळणं कितपत सोपं आहे किंवा नाही? फार सोपं नाही पण फार कठीणही नाही, हे त्याचं खरं उत्तर आहे. काय माहितीये का, जे सगळे प्रगत देश आहेत ना, त्यांचे व्हिसा देण्याचे काही निकष असतात. ते निकष योग्य पद्धतीने आपण त्यांच्यासमोर मांडायचे असतात. आता बऱ्याचदा आम्हाला असं आढळून येतं की हा मुलगा किंवा मुलगी याकरता योग्य व्यक्ती आहे, त्याच्याकडे सगळे कागदपत्र आहेत, आणि तरी सुद्धा त्याचा व्हिसा होत नाही किंवा नाकारला जातो, कारण त्याची मांडणी नीट केलेली नसते. बरोबर. अच्छा. हे काही बारीक बारीक मुद्दे. हा, म्हणजे इतके जे सगळे बारकावे आहेत ना, हे तुम्हाला एम्बसी सांगणार नाही. बरोबर. कारण त्यांना तेवढा वेळ नसतो आणि इंटरेस्ट नसतो. बरोबर. हे जे त्यातले काम करणारे रेग्युलर लोक आहेत तेच तुम्हाला सांगू शकतात. बर. कळलं का? तर त्यामुळे त्यांची मदत घेऊन तुम्ही तिथे जाऊ शकता. आणि तुम्हाला जर स्वतःला एवढा आत्मविश्वास असेल की आपलं आपण करू शकतो, आपल्याला कोणाचीच गरज नाही, तर करावं, त्याच्याही बद्दल काही नाही. बर. म्हणजे हा वैयक्तिक स्किलचा पण मुद्दा आहे. बरोबर. परंतु अनेकदा असं असतं ना की तुमच्याकडे खूप स्किल आहे, पण ते समोर तुम्हाला मांडता आलं पाहिजे. अगदी खरंय, अगदी खरंय. प्रेझेंट प्रॉपर केलं पाहिजे. हा, आणि बऱ्याचदा लोक ह्याच्यातच मार खातात की त्यांना कसं प्रेझेंट करावं हे कळत नाही. बरोबर. खरं सांगायचं तर न्यूझीलंड सारखा देश नाही, म्हणजे इतका सुंदर, शांत, समृद्ध, कुठली कटकट नाही, काय नाही, त्यांचं कोणाबरोबर वैर नाही, त्यांचं कोणाबरोबर भांडण नाही. म्हणजे अशा तऱ्हेचे देश कमी असतात. अगदी खरं. किंवा आपापसात त्यांची काही चळवळ नाही किंवा देशांतर्गत काही त्यांच्यामध्ये फार डिस्टर्बन्स नाही, कुठलाही जातीयवाद, धर्मवाद नाही. बरोबर. वा, म्हणजे न्यूझीलंड विषयी आपण अगदी छान माहिती मिळवली. मी विजा मिळवण्यापासून ते अगदी छोट्या छोट्या गोष्टींपर्यंत, काय बारकावे आहे, कुठल्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, हे सुद्धा तुम्ही अगदी सविस्तर सांगितलं. त्याबद्दल तुमचे आभार मानते. धन्यवाद. दिशामध्ये असेच वेगवेगळे विषय घेऊन मी भेटीला येणार आहे, पण पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.